मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 इंग्लिशच्या ऑल पोएम्सचे ॲप्रिशिएशन करणार आहोत. आणि मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर 5 मार्क्स घेण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. कारण या ठिकाणी आपण जे ॲप्रिशिएशन करणार आहोत ते 10th इंग्लिशच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये येणाऱ्या प्रश्नानुसार करणार आहोत. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण मिडवे. मित्र हो, तुम्हाला क्वेश्चन 3B मध्ये पोएटिक ॲप्रिशिएशनसाठी प्रश्न असतो आणि यासाठी मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला 10th क्लास इंग्लिशच्या पुस्तकामधील एक पोएम दिलेली असते आणि त्या पोएमच्या खाली हे मुद्दे दिलेले असतात. पहा, टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, एनी वन. पहा, कोणताही एकच भाषालंकार आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. थीम किंवा सेंट्रल आयडिया. थीम म्हणजे विषय आणि सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना. आणि हा देखील 2 किंवा 3 ओळीमध्ये आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पोएटिक ॲप्रिशिएशन लिहायचं आहे आणि यासाठी आपल्याला मिळतील 5 मार्क्स. आता हे 5 मार्क कसे मिळतील हे लवकरच आपण पाहूया. मित्रो, या ठिकाणी आपण जे पोएटिक ॲप्रिशिएशन केलेलं आहे ते केवळ प्रश्न आणि उत्तर आणि कशा प्रकारे आणि कोणत्या मुद्द्याला किती मार्क्स असतात याचा विचार करूनच केलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कविता सविस्तरपणे समजून घेता येणार नाही. त्यासाठी आपण 10th क्लास इंग्लिशच्या सर्व कवितांचा अभ्यास केलेला आहे. यासोबतच सर्व कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन केलेले आहे. या ठिकाणी जे व्हिडिओ दिलेले आहेत एवढेच व्हिडिओ नाहीत, आणखी देखील व्हिडिओज आहेत. या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे. काही व्हिडिओच्या लिंक्स वर आय बटनमध्ये देखील येतील आणि आपल्या चॅनलवरील क्लास 10 पोएम्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हे व्हिडिओ आणि इतरही पोएटिक ॲप्रिशिएशनचे व्हिडिओज सापडतील. आपण प्रत्येक पोएमचे सेपरेटली ॲप्रिशिएशन केलेले आहे. पहा, या ठिकाणी यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता दिलेली आहे. या ठिकाणी बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेचे पोएटिक ॲप्रिशिएशन, टीनेजर्स प्रेयर पोएमचे पोएटिक ॲप्रिशिएशन, याशिवाय पोएटिक ॲप्रिशिएशन कसे करावे, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स आणि फिगर्स ऑफ स्पीच कवितेचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला आपल्या चॅनलवरील क्लास 10 पोएम्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. चला आता प्रत्यक्ष आपल्या प्रश्नाकडे वळूयात. सर्वप्रथम आपण प्रश्न वाचूयात. क्वेश्चन 3B मध्ये आपल्याला प्रश्न असतो, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. पहा, आपल्याला कविता वाचायची आहे आणि तिचं ॲप्रिसिएशन म्हणजे काव्य रसग्रहण त्याला म्हणतात. म्हणजे कवितेचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे. काय काय आवडलं, काय काय आवडलं नाही, त्या कवितेमध्ये काय काय आहे हे सगळं आपल्याला ॲप्रिशिएशनमध्ये लिहावं लागतं. तर परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल आणि त्या प्रश्नाच्या खाली अशा प्रकारे कविता दिलेली असेल. मित्रो, हा पहिला प्रश्न आहे आपला आणि ही पहिली कविता आहे. कविता सविस्तर वाचून घ्या. पहा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. एक पौगंडावस्थेमधील मुलगा आहे, तरुण आहे. तो ईश्वराला प्रार्थना करतोय. कशाची प्रार्थना करतोय? त्याला निर्णय घ्यायचे असतात आणि तो कन्फ्यूज झालेला असतो आणि निर्णय घेण्यासाठी ईश्वराला तो म्हणतोय, मला मदत कर, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. पा, या ठिकाणी डायरेक्ट ईश्वराला तो संबोधित करतो आहे. तर हा एक भाषालंकार आहे मित्रो, त्याला अपॉस्ट्रोफी असं म्हणतात. मित्रो, ही सर्व कविता तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या, समजून घ्या. आणि अशी समजली नाही तर या कवितेवर आपण 2 व्हिडिओज केलेले आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. चला, आता तुम्ही कविता वाचलेली आहे. जे मॉर्स असं या कवीचं नाव आहे. पहा, या ठिकाणी देखील हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो अशी ओळ आलेली आहे. तर हे सुद्धा अपॉस्ट्रोफीचं उदाहरण आहे. या कवितेची राईम स्कीम आपल्याला काढायची आहे. यामधील फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे, कवीचं नाव लिहायचं आहे, त्यासोबतच कवितेचं नाव लिहायचं आहे. प्रत्यक्ष प्रश्न आपण पुन्हा पाहूयात. या प्रश्नाला तुम्हाला मित्रो 5 मार्क्स मिळणार आहेत. सर्व मुद्दे जर तुम्ही वापरले आणि सर्व कवितांचा तुम्ही अभ्यास केला तर हे 5 मार्क्स घेण्यापासून तुम्हाला कोणीही
रोखू शकत नाही. हे 5 मार्क्स तुम्हाला कसे मिळतील पहा. कवितेचे काही असे मुद्दे दिलेले असतील. पोएम आपण ॲप्रिशिएशनसाठी पोएम असं घेतलेलं आहे, त्या ठिकाणी टायटल ऑफ द पोएम असं येईल. पोएट त्या ठिकाणी नेम ऑफ द पोएट असं येईल. परंतु ॲप्रिशिएशनसाठी आपण हे मुद्दे वापरणार आहोत. राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम सेंट्रल आयडिया. मित्रो हे 5 मार्क्स आपल्याला कसे मिळणार आहेत. मित्रो नुसतं कवितेचं नाव जरी लिहिलं तरी आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. कवीचं नाव जरी लिहिलं तरी अर्धा मार्क मिळणार आहे. म्हणून सविस्तर वाक्य या ठिकाणी नाही लिहिली तरी अर्ध्या मार्कापैकी काय काटणार, म्हणून हे अर्धा मार्क तुम्हाला मिळणारच आहे. त्यानंतर राईम स्कीम जर तुम्ही काढली तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क मिळेल. फिगर ऑफ स्पीच लिहून त्याचं एक्सप्लेनेशन योग्य दिलं तर 1 मार्क मिळेल. मित्रो हा 1 मार्क मिळाला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम विषय, कविता कशावर आहे इतकं लिहायचं, काही अवघड नाही ते, त्याला 2 मार्क आहेत. अशा प्रकारे सगळं मिळून तुम्हाला हे 5 मार्क्स मिळणार आहेत. हा 1 मार्क तर तुम्हाला सहज मिळतो. या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने राईम स्कीम काढली तर 1 मार्क मिळेल, म्हणजे 2 मार्क झाले. या ठिकाणी तुम्ही फिगर ऑफ स्पीच नुसता ओळखला तर अर्धा मार्क मिळेल, म्हणजे 2.5 झाले. आणि या ठिकाणी 1-1.5 मार्क, अशा प्रकारे 4 मार्क तुम्हाला जर काही तुमच्या चुका झाल्या तर मिळतील. अन्यथा तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. 4.5 मार्क्स मिळाले तरी त्याचे 5 होतात. चला आता या कवितेचं आपण पोएटिक ॲप्रिशिएशन करूयात. सर्वप्रथम आपण पोएटिक ॲप्रिशिएशनसाठी एक टायटल घ्यावं लागतं. पहा, पोएटिक ॲप्रिशिएशन, नुसतं ॲप्रिशिएशन लिहिलं तरी चालेल. अ टीन एजर्स प्रेयर अशी ही कविता आहे, म्हणून हे टायटल आपण घेतलेलं आहे. पोएमचं नाव देखील तसंच येईल, अ टीन एजर्स प्रेयर. त्यानंतर पोएट कोणता आहे, जे मॉर्स. अशा प्रकारे आपण हे 2 मुद्दे लिहिले तर 1 मार्क आपला पक्का होईल. राईम स्कीम आता या कवितेची आपल्याला काढायची आहे. तर चला राईम स्कीम काढूया या कवितेची. आपण कविता घेतलेली आहे पुन्हा आपण. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. चला याची राईम स्कीम काढूयात. पहा, बिगिनिंग्स, सने या शब्दाचा शेवट झालेला आहे, म्हणून स साठी आपण ए घेऊया. कोणताही पहिला आवाज असला त्यासाठी एच घ्यायचं. त्यानंतर मेक, क आहे, वेगळा आवाज आहे म्हणून पुढचं लेटर बी घेऊया. त्यानंतर चूज, ज आहे, हा सुद्धा आवाज वेगळा आहे म्हणून यासाठी सी घेऊया. आणि त्यानंतर टेक, पुन्हा क आलेला आहे आणि क साठी आपण काय घेतलेलं आहे, बी घेतलेला आहे, म्हणून यासाठी बी घेऊया. म्हणजे या कवितेची राईम स्कीम काय झाली, ABCB. आणि त्यासोबतच आपल्याला याच्यातला फिगर ऑफ स्पीच ओळखायचा आहे. तर या ठिकाणी हा मुलगा ईश्वराला प्रार्थना करतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड असं तो म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी ईश्वराला तो अभिवादन करतोय, संबोधन करतोय, आवाज देतोय, म्हणून अपॉस्ट्रफी हा भाषालंकार या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच. ते आता आपण लिहूयात. पहा, राईम स्कीम आहे ABCB आणि फिगर ऑफ स्पीच काय आहे, अपॉस्ट्रफी. अपॉस्ट्रफी म्हणजे परोक्ष संबोधन, म्हणजे अनुपस्थित व्यक्तीला किंवा वस्तूला, ईश्वरासारख्या अमूर्त गोष्टींना आपण जेव्हा संबोधतो, आवाज देतो, बोलावतो, त्यावेळी अपॉस्ट्रफी आलेलं असतं. पहा, अन ॲबस्ट्रॅक्ट एंटिटी लाईक लॉर्ड इज डायरेक्टली ॲड्रेस्ड इन द फॉलोइंग लाईन. खालील ओळीमध्ये ईश्वरासारख्या अमूर्त गोष्टीला संबोधित केलेलं आहे. संबोधन म्हणतात त्याला, परोक्ष संबोधन. आणि ही ओळ आहे, हेल्प लॉर्ड जस्ट टू से नो. अशा प्रकारची ओळ आपण कवितेमधून घेतलेली आहे. आता या कवितेचा थीम कोणता आहे, एक पौगंडावस्थेमधील मुलगा ईश्वराला प्रार्थना करतो की मला निर्णय घेण्यामध्ये मदत कर. म्हणून पहा, द टीन एजर इन दिस पोएम वॉन्ट्स टू टेक राईट डिसिजन बट ही इज कन्फ्युज्ड. त्याला योग्य डिसिजन घ्यायचात परंतु त्याचा गोंधळ झालेला असतो. ही प्रेज टू गॉड टू हेल्प हिम इन टेकिंग राईट डिसिजन्स. ईश्वराला प्रार्थना करतो की मला योग्य निर्णय घेण्यामध्ये मदत कर. ही ऑल्सो एक्सप्रेसेस कॉन्फिडन्स दॅट गॉड विल रिमेन विथ हिम व्हेन ही इज अडल्ट. आणि आत्मविश्वास देखील तो व्यक्त करतो. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. कशाचा आत्मविश्वास व्यक्त करतो, ईश्वर त्याच्यासोबत राहील असा आत्मविश्वास त्याला असतो. केव्हा, व्हेन ही इज अन अडल्ट, जेव्हा तो प्रौढ होईल किंवा मोठा माणूस होईल त्यावेळी सुद्धा ईश्वर त्याच्यासोबत राहील हा आत्मविश्वास देखील तो या कवितेमध्ये व्यक्त करतो. मित्रो, अशा प्रकारे आपण ही कविता संपवलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. आणि पुढील कवितांमध्ये देखील आपण असंच ॲप्रिशिएशन करणार आहोत. म्हणून सर्व 8च्या 8 कवितांचं ॲप्रिशिएशन पहा.
जेणेकरून हे 5 मार्क्स आपले पक्के होणार आहेत. चला तर आता आपण वळूया पुढील कवितेकडे. पहा, प्रश्न तसाच आहे. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स, आणि मार्क्स त्याला 5 आहेत. कविता घेतलेली आहे आपण. ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. एक मुलगा चंद्राला विनंती करतोय किंवा संबोधित करतोय. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. या कवितेमधील निरागस मूल चंद्राला प्रार्थना करतं. काय प्रार्थना करतं? मला टोपली भरून चंद्र दे, चंद्राच्या बिया दे, चंद्रप्रकाशाच्या बिया दे. त्याला कशाला पाहिजे असतात? त्याच्या खेड्यातील सगळे लोक शहरामध्ये कामाला जातात आणि वापस येताना त्यांना उशीर होतो आणि त्यांच्या रस्त्यावर अंधार पडतो. त्यांचा रस्ता रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. त्यांचा रस्ता अवघड असतो. मित्रो, व्हिडिओ पॉज करून ही कविता सविस्तर वाचून घ्या, कारण या ठिकाणी सगळी कविता आपल्याला वाचता येणार नाही, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता या कवितेमध्ये भाषालंकार आहे, पुन्हा एकदा अपॉस्ट्रोफी. आता या कवितेची राईम स्कीम जर काढायची झाली पहा, 3च ओळीचं कडवं आहे, इथं जास्त ओळीचं कडवं आहे. अशा प्रकारे कडवे पहा, या ठिकाणी 2च ओळी आहेत, कमी जास्त कडवे आहेत. ओळीची लांबी देखील कमी जास्त आहे, म्हणजे या कवितेमध्ये फ्री व्हर्स वापरलेला आहे. म्हणून आता आपल्या पोएटिक ॲप्रिशिएशनकडे वळूया. या कवीचं नाव आहे सुनील शर्मा आणि ही कविता ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी भाषेतून ट्रान्सलेट केलेली आहे इंग्लिशमध्ये, आणि ती सुनील शर्मा यांनी केलेली आहे. कवितेचं नाव आपल्याला माहीतच आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. कवीचं नाव माहीतच आहे, सुनील शर्मा. 1 मार्क पक्का झाला आपला. फिगर ऑफ स्पीचसुद्धा आपल्याला माहीत आहे, ओ मून असं म्हटलेलं आहे, म्हणजे अपॉस्ट्रोफी हा भाषालंकार आहे. आता फिगर ऑफ स्पीच इथंच झाला. आणि अन ॲब्स्ट्रॅक्ट एंटिटी लाईक मून इज ॲड्रेस्ड इन द पोएम, आणि ही ओळ लिहायची. अशा प्रकारे आणखी 1 मार्क होईल, म्हणजे 2 मार्क तर पक्के झाले आपले. आता आपला राहिला राईम स्कीम. ही कविता फ्री व्हर्समध्ये आहे, म्हणजे अजून 1 मार्क आपला झाला. अशा प्रकारे 3 मार्क झाले आपले. आता 2च मार्काचं आपल्याला लिहायचं आहे. चला पुन्हा एकदा 5 मार्काचे मुद्दे त्यानुसार ॲप्रिशिएशन लिहूयात. पोएम, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया, हे 5 मुद्दे आहेत. याच्या आधारे आपल्याला आता ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. याचं टायटल घेऊयात, पोएटिक ॲप्रिशिएशन बास्केट फुल ऑफ मूनलाईट, असं आपण आपल्या ॲप्रिशिएशनचं टायटल आहे मित्रो हे. आता ॲप्रिशिएशनमध्ये पोएम असा पहिला मुद्दा आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएट दुसरा मुद्दा आहे, सुनील शर्मा ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. आणि राईम स्कीम काय आहे? फ्री व्हर्समध्ये आहे कविता ही. फ्री व्हर्स, द पोएम हॅज इरेग्युलर स्टांजा डिव्हिजन अँड नो राईम. अनियमित कडवे आहेत या कवितेमध्ये. कडव्याची विभागणी अनियमित आहे आणि याच्यामध्ये यमक साधलेलं नाही. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? आपण रिपिटेशन घेतलेलं आहे. या ठिकाणी स्मॉल स्मॉल मून्स असं म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला रिपिटेशन घेता येईल. पुन्हा एकदा कविता पहा. या ठिकाणी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट असं म्हटलेलं आहे या मुलाने, म्हणून रिपिटेशन हा भाषालंकार तुम्ही घेतला तरी चालेल, अपॉस्ट्रोफी हा भाषालंकार घेतला तरी चालेल. कोणताही भाषालंकार तुम्ही जरी घेतला तरी काही फरक पडणार नाही. चला वापस जाऊयात. तर आपण या ठिकाणी रिपिटेशन घेतलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पहा. वर्ड स्मॉल इज रिपीटेड इन द फॉलोइंग लाईन. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. अशा प्रकारे ओळ देखील मित्र आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर थीम काय आहे या ठिकाणी? एक लहान मूल चंद्राला विनंती करतं की मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे, कारण मला रस्त्यावर त्या लावायच्यात. माझे वडील लवकर येतील, मला बेड टाईम स्टोरीज किंवा फेरी टेल्स पर्यंतच्या कथा सांगतील वगैरे, असा थीम आहे. पहा, द चाइल्ड इन दिस पोएम रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम सीड्स ऑफ मूनलाईट. चंद्राला विनंती करतं या कवितेमधील मूल. कशासाठी? चंद्रप्रकाशाच्या बिया ते मागतं. ही वॉन्ट्स टू लाईट द पाथ फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. त्याच्या खेड्यापासून शहरापर्यंतचा, म्हणजे शहरापासून खेड्यापर्यंतचा रस्ता त्याला काय करायचा आहे? प्रकाशमान करायचा आहे. ड्यू टू डार्क रूट हिज फादर कम्स होम लेट. आणि
रस्त्यावर अंधार असल्यामुळे त्याचे वडील घरी उशिरा येतात. कशामुळे त्याला वडील लवकर पाहिजेत? ही वॉन्ट्स टू हिअर बेड टाईम स्टोरीज फ्रॉम हिज फादर. वडिलांकडून त्याला रात्री झोपण्यापूर्वी गोष्टी ऐकायच्या आहेत. त्यासाठी त्याला वाटतं आपण रस्त्यावर प्रकाश लावावा म्हणजे वडील लवकर येतील आणि आपल्याला स्टोरीज देखील सांगतील. अशा प्रकारे या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन केलेलं आहे मित्रो. या ठिकाणी देखील तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतील. असंच पोएटिक अप्रिशिएशन तुम्ही केलं तर. चला पुढील कविता पाहूयात. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला इफ यू डू नॉट असं या ठिकाणी रिपीट झालेलं आहे. संपूर्ण कडव्यामध्ये सुरुवातीला असं एक्सप्रेशन आलेलं आहे. म्हणून हा एक भाषालंकार आहे मित्रो. याला अनाफोरा आपण म्हणतो. आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली असं या कवितेचं नाव आहे. म्हणजे कवितेचं नाव आपल्याला कळलं, भाषालंकार सुद्धा कळला. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता या ठिकाणी जास्त ओळी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी 3च ओळी आहेत. म्हणजे या कवितेच्या राईम स्कीमच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती कळली. ही कविता सुद्धा फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे. मित्रो व्हिडिओ पॉज करून ही संपूर्ण कविता तुम्ही वाचून घ्या, कारण या ठिकाणी आपल्याला ही सगळी कविता वाचता येणार नाही. आणि या कवीचं नाव काय आहे? पाब्लो नेरुदा. आता कवीचं नाव पण आपल्याला माहीत झालं, कवितेचं नाव सुद्धा आपल्याला माहीत झालं. ते कोणतं आहे? यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यासोबतच राईम स्कीमच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती झाली. ती म्हणजे ही कविता फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे, त्याचा देखील 1 मार्क. अशा प्रकारे 2 मार्क आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला राहिला भाषालंकार आणि पुन्हा थीम. तर भाषालंकार आणि थीमसाठी चला आता अगोदर आपण पोएटिक अप्रिशिएशनकडे जाऊयात. पोएम काय आहे? यू स्टार्ट डाईंग स्लोली असं कवितेचं नाव आपण लिहिलेलं आहे. आणि आपल्या अप्रिशिएशनचं टायटल आहे पोएटिक अप्रिशिएशन यू स्टार्ट डाईंग स्लोली. अप्रिशिएशन लिहिताना आपण वर लवकर कळावं म्हणून या ठिकाणी लिहितो. या ठिकाणी क्वेश्चन 3B असं लिहा आणि त्यानंतर आन्सर असं लिहा आणि त्यानंतर हे टायटल टाका. पोएटचं नाव काय आहे? पाब्लो नेरुदा. त्यानंतर राईम स्कीम काय आहे? फ्री वर्समध्ये कविता लिहिली आहे. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे मुक्तछंद काव्य. यामध्ये राईम यमक नसतं, यामधील कडवे लहान मोठे असतात. द पोएम हॅज इररेग्युलर स्टांजा साईज अँड नो राईम. स्टांजाची साईज अनियमित आहे आणि यमकसुद्धा नाही. आता भाषालंकार कोणता आहे? या ठिकाणी भाषालंकार आपण अगोदरच पाहिलं की अनाफोरा हा भाषालंकार आहे. कशामुळे? कारण कवितेच्या सुरुवातीला तेच एक्सप्रेशन वापरण्यात आलेलं आहे. या ठिकाणी इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट असं कडव्याच्या सुरुवातीला वापरण्यात आलेलं आहे. तर हे कडव्याच्या सुरुवातीला तेच एक्सप्रेशन जेव्हा येतं त्याला आपण अनाफोरा असं म्हणतो. तर अनाफोराचं उदाहरण पहा. अनाफोरा असं लिहिलं आहे आपण या ठिकाणी फिगर ऑफ स्पीचमध्ये. वर्ड्स इफ यू डू नॉट आर रिपीटेड इन द बिगिनिंग ऑफ मेनी सक्सेसिव्ह लाईन्स. एका पाठोपाठ येणाऱ्या अनेक ओळीमध्ये इफ यू डू नॉट हे एक्सप्रेशन रिपीट करण्यात आलेलं आहे. थीम कोणता आहे या कवितेचा? आपण जर काहीच हालचाल केली नाही, वस्तू बदललेल्या नाही, तर आपण हळूहळू मृत्यूकडे जाऊ असं ही कविता सांगते, उपदेश करते. द पोएम ॲडवाइसेस अस दॅट डिस्पाईट रिस्क्स वी शुड गो ऑन चेंजिंग थिंग्स इन लाईफ. कविता आपल्याला उपदेश करते. काय उपदेश करते? डिस्पाईट असून सुद्धा, काय असून सुद्धा? रिस्क असून सुद्धा वी शुड गो ऑन चेंजिंग थिंग्स इन लाईफ. आपल्या जीवनामधील गोष्टी आपण बदलीत राहिल्या पाहिजे. जरी त्या ठिकाणी धोका असला, रिस्क असली तरी गोष्टी आपण बदलीत राहिल्या पाहिजे. वी शुड डू समथिंग न्यू. काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे. एक्सपिरियन्स डिफरंट इमोशन्स. नवीन भावनांचा आपण अनुभव घेतला पाहिजे. टेक रिस्क ऑफ लिव्हिंग सेक्युर थिंग्स. सुरक्षित गोष्टी आपल्याला सोडाव्या वाटत नाहीत, परंतु आपण त्या सोडण्याचा धोका पत्करला पाहिजे. टू अचीव न्यू. आणि नवीन गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओनली देन शॅल वी लिव्ह अ फुल लाईफ. आणि तसं केलं तरच आपण संपूर्णतया जीवन जगू शकू, नाहीतर हळूहळू आपण मृत्यूकडे जाऊ.
असं ही कविता आपल्याला उपदेश करते. मित्रो, चला पुढील कविता पाहूयात. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. पहा, या ठिकाणी फ हा साऊंड रिपीट झालेला आहे. फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. सलग येणाऱ्या शब्दाच्या सुरुवातीला रिपीट होणाऱ्या साऊंडला आपण ॲलिटरेशन म्हणतो. अगोदर आपण या ओळी वाचूयात. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर, दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matters worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. मित्रो, व्हिडिओ पॉज करून ही संपूर्ण कविता तुम्ही वाचून घ्या, कारण या ठिकाणी आपल्याला ही संपूर्ण कविता वाचणं होणार नाही. तर या ठिकाणी पहा मित्रो, हेनरी सॅमब्रुक ली असं कवीचं नाव आहे. हेनरी सॅमब्रुक ली हे कवीचं नाव आहे. कवीचं नाव माहीत झालं आपल्याला या ठिकाणी. त्याचबरोबर कवितेचं नाव फॉर आय वॉज बॉर्न अ ट्विन, म्हणजे द ट्विन हे कवितेचं नाव आहे. दोन गोष्टी माहीत झाल्या. या ठिकाणी भाषालंकार देखील माहीत झाला. आता काढूया यामधील आपण राईम स्कीम. पहा मित्रो, या ठिकाणी लिम मने शेवट झालेला आहे या ओळीचा. या ठिकाणी ब्रदर रने शेवट झालेला आहे. या ठिकाणी हिम मने शेवट झालेला आहे. या ठिकाणी अनदर रने शेवट झालेला आहे. म्हणजे या कडव्याची राईम स्कीम काय आहे? म साठी येईल ए पहिलं लेटर, नंतरच्या पुढच्या आवाजासाठी पुढचं लेटर बी वेगळा असला तर. पुन्हा मच आलं आहे, म साठी आपण ए घेतलेला आहे. पुन्हा इथे रच आले, र साठी आपण बी घेतलेला आहे. म्हणजे आपल्या कडव्याची राईम स्कीम काय आहे? ए बी ए बी. तर या कवितेची राईम स्कीम आहे ए बी ए बी. अशा प्रकारे आपण राईम स्कीम काढली, फिगर ऑफ स्पीच काढला, कवितेचं नाव काढलं. आणि कवीचं नाव तर आपल्याला माहीतच आहे. काय आहे कवीचं नाव? हेनरी सॅमब्रुक ली. चला आता आपण लिहूया पोएटिक ॲप्रिसिएशन. पहा, हे मुद्दे आपण अगोदरच घेतलेले आहेत. पोएटिक ॲप्रिसिएशन द ट्विन्स असं आपण टायटलसुद्धा घेतलेलं आहे. तर पोएमचं नाव काय आहे? द ट्विन्स. पोएट काय आहे? हेनरी सॅमब्रुक ली. राईम स्कीम काय आहे? आपण काढलेलीच आहे ए बी ए बी. फिगर ऑफ स्पीच आपण अगोदरच पाहिलेलं आहे. या ठिकाणी ॲलिटरेशन हा भाषालंकार आहे. साऊंड फ इज रिपीटेड इन द सबसिक्वेंट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग लाईन. खालील ओळीच्या एकानंतर एक येणाऱ्या शब्दामध्ये फ हा साऊंड रिपीट झालेला आहे. ओळ या ठिकाणी घेतलेली आहे. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. अशा प्रकारे फ साऊंड या ठिकाणी रिपीट झालेला आहे. फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम म्हणून या ठिकाणी ॲलिटरेशन हा भाषालंकार आहे. आता सेंट्रल आयडिया किंवा थीम या कवितेचा काय आहे? तर मित्रो, जुळे जन्मलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कन्फ्युजन, ह्युमरस सिच्युएशन निर्माण होते, गोंधळ निर्माण होतो. तोच या कवितेचा विषय आहे. द थीम ऑफ द पोएम इज कन्फ्युजन अँड प्रॉब्लेम्स इन द पोएट्स लाईफ बिकॉज ही वॉज बॉर्न अ ट्विन. कवीच्या जीवनामधील समस्या आणि गोंधळ. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ, प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या. कशामुळे? कारण तो जुळा म्हणून जन्माला आलेला असतो. फाईल क्रिश्चनिंग, गेटिंग पनिशमेंट इन स्कूल, बरिंग आफ्टर डेथ, देर वॉज कन्फ्युजन अबाउट आयडेंटिटी ऑफ द ट्विन्स. ते जे जुळे आहेत, एका जुळ्याला दुसरं समजणे आणि त्यामुळे शाळेमध्ये एकाने चुका केली तर दुसऱ्यालाच शिक्षा मिळणे. किंवा नाव ठेवताना सुद्धा याचं नाव जॉन ठेवायचं तर त्याचंच ठेवण्यात येतं. किंवा मृत्यू पावताना जॉन मृत्यू पावला तर त्याचा दुसरा ट्विन भाऊच मृत्यू पावला असं ते म्हणतात. आणि कवीने अतिशयोक्ती, हायपरबोली वापरलेला आहे. त्यालाच पुरतात असं म्हटलेलं आहे. परंतु जो मृत्यू पावला तो दुसरा पावला असं म्हणल्यामुळे त्याला पुरण्यात येतं. आणि अशा प्रकारे कन्फ्युजन कवीच्या जीवनामध्ये निर्माण होतं. हाच विषय आहे या कवितेचा. चला पुढील कविता पाहूया. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू are losing theirs and blaming on you, if you can trust yourself when all men doubt you but make allowance for their doubting too, if you can wait and not be tired by waiting, or being lied about don't deal in lies, or being hated
डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईस. असे 2 कडवे आपण मित्र वाचलेले आहेत. आणखी राहिलेली कविता तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. रुडयार्ड किपलिंग यांची ही कविता आहे आणि या कवितेचं नाव काय आहे मित्रो? इफ असं या कवितेचं नाव आहे. एक वडील आपल्या मुलाला या कवितेमध्ये उपदेश करतात. तर आपण कवीचं नाव पाहिलेलं आहे रुडयार्ड किपलिंग. कवितेचं टायटल आपल्याला माहीत झालेलं आहे काय आहे? इफ. आता पोएटिक ॲप्रिशिएशनमध्ये या 2 गोष्टी आपण लिहूया, फिगर ऑफ स्पीच आणि राईम स्कीम. या गोष्टी आपण पुढे पाहूयात. पहा, पोएटिक ॲप्रिशिएशन इफ असा आपण टायटल घेतलेला आहे. आपल्या ॲप्रिशिएशनचं पोएम आहे इफ. पोएटचं नाव आहे रुडयार्ड किपलिंग आणि राईम स्कीम आपण आता काढूयात. पहा मित्रो, या कवितेची राईम स्कीमसाठी पहा, या पहिल्या ओळीचा शेवट येऊने झाला आहे, दुसऱ्या ओळीचाही शेवट येऊने झाला आहे, तिसऱ्या ओळीचाही शेवट येऊने झाला आहे. हा सारखाच आवाज आहे. आणि चौथ्या ओळीचा शेवट टूने झाला आहे. हा सुद्धा सारखाच आवाज आहे. सर्वच ओळीचा शेवट ऊ या उच्चाराने होतो. म्हणून या सगळ्याच उच्चाराला आपण ए घेऊया. ए ए ए ए म्हणजे फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम आहे ए ए ए ए. याला युनिफॉर्म राईम स्कीम म्हणतात. तर दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम पहा, वेटिंग. या ठिकाणी असा शेवट होतो. लाईज ज असा शेवट होतो. हा वेगळा आवाज आहे. ह्या साठी आपण ए घेऊयात. या ज साठी आपण वेगळा आवाज असल्यामुळे बी घेऊयात. पुन्हा हेटिंग पुन्हा उंच आलेला आहे म्हणून त्यासाठी पुन्हा ए घेऊया. आणि वाईज लाईज सारखंच आहे की नाही, म्हणून याला बी घेऊया. म्हणजे दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी ए बी. तिसऱ्या स्टांजाची पहा, मास्टर डिझास्टर, एम सेम. याची सुद्धा आहे ए बी ए बी. चौथ्याची पहा, स्पोकन ब्रोकन, फूस. आणखी याच्यासोबत यमक साधणारा शब्द असेल तर या कवितेमधील पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए ए ए ए आणि नंतरच्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी ए बी. हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. चला राईम स्कीम आपण लिहूयात. त्यानंतर आपण पाहूयात फिगर ऑफ स्पीच. राईम स्कीम काय आहे? द फर्स्ट स्टांजा ए ए ए ए, रिमेनिंग स्टांजाज ए बी ए बी. अशा 2 राईम स्कीम या कवितेला आहेत. आणि मित्रो, भाषालंकार कोणता आहे पहा. पहिली ओळ त्यासाठी आपण वाचूया. इफ यू कॅन कीप युअर हेड. पहा, या ठिकाणी कीप युअर हेड आलेलं आहे. व्हेन ऑल अबाउट यू आर लुजिंग देअर्स. आणि या ठिकाणी लुजिंग देअर्स आहे. म्हणजे डोकं शांत ठेवणे आणि या दुसऱ्या ओळीमध्ये डोकं सरकणे आपल्या भाषेमध्ये. म्हणजे राग येणे किंवा स्वतःवरचा संयम सुटणे. असे परस्पर विरुद्ध एक्सप्रेशन या सलग आलेल्या 2 ओळीमध्ये आल्यामुळे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? अँटिथिसिस म्हणजे विरोध. अँटिथिसिस असा भाषालंकार या ठिकाणी आलेला आहे. चला आता फिगर ऑफ स्पीच लिहूया. अँटिथिसिस म्हणजे विरुद्ध. अपोजिट फ्रेजेस सच ॲज कीप युअर हेड अँड लुजिंग देअर्स. कीप युअर हेड अँड लुजिंग देअर्स आर पुट टुगेदर इन द फॉलोइंग लाईन. खालील ओळीमध्ये परस्पर विरुद्ध एक्सप्रेशन्स एकत्र ठेवलेले आहेत. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुजिंग देअर्स. पहा, या ठिकाणी कीप युअर हेड आलेलं आहे आणि पुढे लुजिंग देअर्स असं आलेलं आहे. म्हणून अँटिथिसिस म्हणजे परस्पर विरुद्ध शब्द, विरोध असं या कवितेमध्ये भाषालंकार आहे. चला थीम या कवितेचा पाहूया. द थीम ऑफ द पोएम इज फादर्स ॲडवाइस टू हिज सन. एका वडिलांचा आपल्या मुलाला उपदेश असा या कवितेचा विषय आहे. वडील काय उपदेश करतात? इफ ही फुलफिल्स सर्टन कंडिशन्स देअर विल बी पॉझिटिव्ह रिझल्ट्स इन हिज लाईफ. काही अटी जर त्याने पूर्ण केल्या, कंडिशन्स म्हणजे अटी, तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे होकारात्मक परिणाम दिसून येईल असं वडिलांना वाटतं. द फादर ॲडवाइसेस हिज सन टू रिमेन काम, कंट्रोल्ड अँड नॉर्मल. वडील आपल्या मुलाला उपदेश करतात, शांत राहा, स्वतःला नियंत्रणात ठेव. कंट्रोल्ड म्हणजे नियंत्रणात ठेवणे आणि नॉर्मल जमिनीवर पाय असू दे तुझे, जास्त वर हवेत उडू नको, असा उपदेश या कवितेमधील वडील आपल्या मुलाला करतात. चला मित्रो, पुढील कविता पाहूया. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here
to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. मित्रो, व्हिडिओ पॉज करून ही संपूर्ण कविता तुम्ही वाचून घ्या. या कवितेचे कवी आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट. मित्रो, शेवटचं कडवं वेगळं आहे पहा. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव माय प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. पहा, डीप, कीप, स्लीप, स्लीप अशा प्रकारे सगळ्या ओळीचा शेवट सारख्याच आवाजाने झालेला आहे. म्हणजे युनिफॉर्म राईम स्कीम आहे ए ए ए ए या कडव्याची. परंतु अगोदरच्या कडव्याची मात्र नाही. पहा, शेक इथं क आलेला आहे, इथं मिस्टेक इथं देखील क आलेला आहे, इथं स्वीप इथं प आलेला आहे, इथं फ्लेक क आलेला आहे. पहा, म्हणजे ए ए प वेगळा आवाज असल्यामुळे बी, पुन्हा क साठी वर ए घेतला आपण. ए ए बी ए अशी या कडव्याची राईम स्कीम आहे. शेवटच्या कडव्याची राईम स्कीम आहे ए ए ए ए. आणि अगोदरच्या कडव्यांची राईम स्कीम सुद्धा आपण पाहूयात. पहा, पहिलं कडवं आहे नो दो, ओ ओ, हिअर, अ, स्नो, ओ. पहा, 3 ओळीमध्ये ओ ओ आलेला आहे. म्हणजे ए ए हे वेगळा आवाज आहे हा, म्हणून बी, आणि हे ए ए ए बी ए अशी राईम स्कीम आहे सगळ्याच कडव्यांची. इथे पहा, क्वीर, नियर, लेक, एअर. पहा, या ठिकाणी 3 आवाज सारखे आहेत, 1, 2 आणि 3. या ठिकाणी देखील शेक, मिस्टेक, स्वीप, फ्लेक. या ठिकाणी देखील शेक, मिस्टेक आणि फ्लेक 3 आवाज सारखे आहेत. म्हणजे पहिल्या 3 कडव्यांची राईम स्कीम आहे ए ए बी ए, आणि शेवटच्या कडव्याची राईम स्कीम आहे काय आहे ए ए ए ए अशी राईम स्कीम आहे. तर आता या कवितेमधील भाषालंकार आपल्याला पाहायचा आहे. पहा, पहिली ओळ, हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. पहा, या ठिकाणी इनव्हर्शन वापरलेलं आहे. असं असायला पाहिजे होतं, आय थिंक आय नो. हा झाला पहिला भाग, सब्जेक्ट व्हर्ब. आणि त्यानंतर इतर भाग, हुज वूड्स दीज आर. म्हणजे या कवितेमध्ये इन्व्हर्शन म्हणजे ओळीमधील शब्दाचा क्रम मागे पुढे केलेला आहे. आपण भाषालंकार सुद्धा पाहिला, आपण राईम स्कीम सुद्धा पाहिली. त्याचबरोबर आपल्याला कवीचं नाव सुद्धा माहीत झालं, रॉबर्ट फ्रॉस्ट. आणि ही कविता कोणती आहे तर मित्रो, ही कविता आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. तर आपण पोएटिक ॲप्रिशिएशन स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग असं लिहिलेलं आहे. पोएमचं नाव तेच आहे, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. पोएट आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट, आपण पाहिलेच आहे. राईम स्कीम आपण पाहिलेच आहे. पहिल्या 3 कडव्यांची राईम स्कीम वेगळी आहे. द फर्स्ट 3 स्टांजाज ए ए बी ए, आणि शेवटच्या स्टांजाची फायनल स्टांजा हॅज युनिफॉर्म म्हणजे सारखीच राईम स्कीम ए ए ए ए हे देखील लिहिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीचमध्ये सुद्धा आपण इन्व्हर्शन घेतलेलं आहे, म्हणजे ओळीमधील शब्दाचा क्रम मागे पुढे करणे. रेग्युलर ऑर्डर ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग लाईन इज अल्टर्ड. खालील ओळीमधील शब्दांची जी रेग्युलर ऑर्डर आहे, जो नित्य नियमाचा क्रम आहे, तो बदललेला आहे असं म्हटलेलं आहे. ती ओळ घेतलेली आहे आपण फॉर पोएटिक इफेक्ट, काव्य परिणाम साधण्यासाठी. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो अशा प्रकारे उलटापालट केलेली आहे. हा भाग सुरुवातीला पाहिजे होता आणि हा भाग शेवटी पाहिजे होता, म्हणून या ठिकाणी इन्व्हर्शन आहे. सेंट्रल आयडिया काय आहे, एक प्रवासी एका जंगलाच्या बाजूला थांबतो, त्याला थांबावं वाटतं परंतु त्याला पुढे जायचं असतं, असा काहीचा विषय या कवितेचा आहे. पहा, अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्स बॅक स्टॉप्स बाय अ लिटिल फॉरेस्ट इन अ विंटर इव्हिनिंग. एका हिवाळ्यामधील सायंकाळी एक घोडेस्वार किंवा घोड्यावरील प्रवासी एका जंगलाच्या बाजूला थांबतो. ही थिंक्स दॅट द फॉरेस्ट इज ब्युटिफुल. त्याला जंगल सुंदर, वूड्स आर लवली डार्क अँड डीप असं तो म्हणतो. जंगल त्याला सुंदर दिसतं, परंतु काय होतं, बट ही मस्ट मूव्ह ऑन टू फुलफिल हिज ड्युटी. परंतु त्याला पुढे जायचं असतं, आपलं कर्तव्य त्याला पूर्ण करायचं असतं. झोपण्यापूर्वी त्याला भरपूर प्रवास करायचा असतो असं तो म्हणतो. सिम्बॉलिक आहे पोएम ही. मृत्यूपूर्वी अनेक गोष्टी करायच्या आहेत असं कवी म्हणत असतो. बट ही मस्ट मूव्ह ऑन टू फुलफिल हिज ड्युटी. अशा प्रकारचा विषय आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. चला पुढील कविता पाहूया. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर.
आय एनव्हीड हर, शी सीम्ड सो गे, अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. व्हेन सडनली शी रोज टू लिव्ह, आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. आय हॅव 2 legs, द वर्ड इज माइन. पा, द वर्ड इज माइन हे कवितेचं नाव इथे आलेलं आहे. कवितेचं नाव आपल्याला सापडलं. ओ गॉड असं ईश्वराला संबोधलेलं आहे, म्हणून अपॉस्ट्रोफी हा भाषालंकारसुद्धा आपल्याला सापडला. पहा मित्रो, कवितेच्या ओळी इर्रेग्युलर आहेत, परंतु या कवितेमध्ये राईमसुद्धा आहे, यमकसुद्धा आहे. कवितेच्या ओळी इर्रेग्युलर आहेत. पहा, स्वीट्स, चाम, हार्म, काइंड, ब्लाइंड. कडव्यामधील ओळींची संख्या कमी जास्त आहे, ओळींची लांबी कमी जास्त आहे, परंतु या ठिकाणी यमक मात्र साधलेलं आहे. कविता फ्री वर्समध्ये आहे, परंतु यमकसुद्धा साधलेलं आहे. संपूर्ण कविता तुम्ही व्हिडिओ पॉज करून मित्र पाहून घ्या. कवयित्रीचं नाव आहे जॉय लवलेट क्रॉफर्ड. कवयित्रीचं नाव सापडलं, पोएमचं नाव सापडलं, आणि अपॉस्ट्रोफी असा भाषालंकारसुद्धा सापडला, आणि राईम काही ओळीमध्ये आहे, अन्यथा ही कविता आहे फ्री वर्समध्ये. हे सगळं आपल्याला सापडलेलं आहे. चला आता आपण वळूया पोएटिक ॲप्रिशिएशनकडे. या ठिकाणी आपण अगोदरच पोएटिक ॲप्रिशिएशन द वर्ड इज माइन असं घेतलेलं आहे. पोएम तर आपल्याला माहीतच आहे, द वर्ड इज माइन. पोएट माहीतच आहे, जॉय लवलेट क्रॉफर्ड. राईम स्कीम कशी आहे मित्रो? कविता फ्री वर्समध्ये आहे. दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. इट हॅज इर्रेग्युलर स्टांजा डिव्हिजन. अनियमित कडवे आहेत या कवितेमध्ये. काही कडव्यामधील ओळींची संख्या कमी आहे, काही जास्त आहे. ओळींची लांबीसुद्धा कमी जास्त आहे. ॲज वेल ॲज इर्रेग्युलर लेंथ ऑफ लाईन्स असं म्हटलेलं आहे. इट हावेवर हॅज रायमिंग कपलेट्स. परंतु यमक साधणारे कवितेचे जोडपे कडवे आहेत, जोड्या आहेत. हे थोडं वेगळे पण आहे या कवितेचं, तर हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तर आपण पाहिलेलं आहे ओ गॉड असं कवयित्री म्हणते, म्हणून या ठिकाणचा भाषालंकार कोणता आहे? अपॉस्ट्रोफी असा आहे. पा या ठिकाणी ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन असं कवयित्री म्हणते. ईश्वराला संबोधित करते कवयित्री, म्हणून अपॉस्ट्रोफी हा भाषालंकार आहे. चला आता आपण पुन्हा पोएटिक ॲप्रिशिएशनकडे वळलो आहोत. तर भाषालंकार कोणता आहे? अपॉस्ट्रोफी. अपॉस्ट्रोफी म्हणजे परोक्ष संबोधन. द पोएट ॲड्रेसेस अँड अब्स्ट्रॅक्ट एंटिटी. अमूर्त घटकाला संबोधित करते कवयित्री, आणि तो घटक म्हणजे गॉड. इन द फॉलोइंग लाईन खालील ओळीमध्ये ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन असं कवयित्री म्हणते ईश्वराला. हे देवा, ईश्वराला बोलावते, आवाहन करते, ते आहे अपॉस्ट्रोफी. तर थीम काय आहे या कवितेचा? कवयित्री इतकं सगळं मिळून समाधानी नसते. जेव्हा दुःखी लोक पाहते कवयित्री, त्यावेळी तिला वाटतं की आपलंच बरं आहे, कारण सगळंच आपल्याला मिळालेलं आहे. हाच विषय आहे या कवितेचा. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट वी शुड नॉट कंप्लेन फॉर व्हॉट वी डोंट हॅव. कविता आपल्याला संदेश देते की आपण तक्रार करू नये. कशामुळे? व्हॉट वी डोंट हॅव, जे आपल्याला मिळालं नाही त्यासाठी तक्रार करू नये. रादर वी शुड बी थँकफुल टू गॉड फॉर मेनी गुड थिंग्स ही हॅज गिवन अस. याऐवजी आपण काय करायला पाहिजे? ईश्वराचे आभार मानायला पाहिजेत. कशामुळे? कारण ईश्वराने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यासाठी आपण आभार मानायला पाहिजेत. ओनली देन शॅल वी बी हॅप्पी अँड थिंक दॅट वी हॅव गॉट एव्हरीथिंग. केवळ तशा परिस्थितीमध्येच आपण काय होऊ? आनंदी होऊ, आणि आपल्याला वाटेल की आपल्याला सगळं काही मिळालेलं आहे. द वर्ल्ड इज माइन असं आपल्याला वाटेल. असं ही कविता आपल्याला संदेश देते. मित्रो, आता शेवटची कविता आपण पाहूयात. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फेअरफुल ट्रिप इज डन. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. द प्राइज वी सॉट इज वोन. The port is near, the bells I hear, the people all exulting, while follow I the steady kill, the vessel grim and daring. But oh heart, heart, heart. पहा मित्रो, या ठिकाणी रिपिटेशन आलेलं आहे, या ठिकाणी अपॉस्ट्रोफी आलेलं आहे. कॅप्टन मृत्यू पावलेला असतो, आणि मृत्यू पावलेल्या कॅप्टनलाच कवी काय करतो?
संबोधित करतो म्हणून अपॉस्ट्रोफी आलेला आहे आणि हार्ट शब्द रिपीट झाल्यामुळे रिपिटेशन आहे. मित्रो पहा, या कवितेमध्ये काही लांब ओळी आहेत आणि काही आखूड ओळी आहेत. तर या लांब ओळीची राईम स्कीम वेगळी आहे आणि आखूड ओळीची राईम स्कीम वेगळी आहे. लांब ओळीची राईम स्कीम आपण काढूया. पहा, डन, ऑन दोन्ही ठिकाणी न आहे. एक्झल्टिंग या ठिकाणी अंग आहे. डेअरिंग या ठिकाणी देखील अंग आहे. म्हणून या कडव्याची राईम स्कीम काय आहे? ए, या पहिल्या न साठी ए घेतलं आहे, दुसऱ्या न साठी सुद्धा एच येईल आणि बी आणि बी. म्हणजे लांब ओळी असलेल्या कडव्याची राईम स्कीम आहे ए ए बी बी. तर आखूड ओळी असलेल्या कडव्याची राईम स्कीम पहा, हार्ट रेड, लाईज डेड. आता या ठिकाणी हार्ट वेगळा आवाज आहे. पहिल्या आवाजाला आपल्याला ए घ्यायचं आहे. रेड या ठिकाणी ड आलं आहे. लाईज ज आलं आहे आणि या ठिकाणी डेड ड आलं आहे. म्हणून पहिल्या आवाजाला ए घेतला आहे आपण, दुसऱ्या आवाजाला बी घेऊया. पुन्हा हा वेगळा आवाज आहे, याला आपण सी घेऊया. पुन्हा ड साठी आपण बी घेतलेला आहे. म्हणजे आखूड ओळी असलेल्या कडव्याची राईम स्कीम आहे ए बी सी बी. तर मित्रो, व्हिडिओ पॉज करून संपूर्ण कविता तुम्ही वाचून घ्या. या कवितेचे कवी आहेत वॉल्ट व्हिटमन आणि कवितेचं नाव आपण अगोदर पाहिलेलंच आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन हे कवितेचं नाव आहे. आपल्याला कवितेचं नाव कळलेलं आहे, राईम स्कीम कळलेली आहे, त्यासोबत कवीचं नाव सुद्धा कळलेलं आहे. चला आता आपल्या प्रश्नाकडे वळूयात. पहा, पोएटिक ॲप्रिशिएशन ओ कॅप्टन माय कॅप्टन पोएम आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन पोएट आहेत वॉल्ट व्हिटमन. राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ लॉंग लाईन स्टांझाज आणि ते 1, 3 and 5 हे स्टांझाज आहेत. इज ए ए बी बी. तर राईम स्कीम ऑफ शॉर्ट लाईन स्टांझाज ते स्टांझाज आहे 2, 4 आणि 6. इज ए बी सी बी. पुन्हा एकदा राईम स्कीम पाहून घ्या. पहा, हा पहिला स्टांझा लॉंग लाईन आहे. डन, ऑन, एक्झल्टिंग, डेअरिंग. ए ए बी बी है की नाही. शॉर्ट लाईन स्टांझा ए, रेड वेगळा आहे, बी, लाईज आणखी वेगळा आहे, सी, डेडसाठी रेडसाठी बी घेतला आपण म्हणून बी अशी झालेली आहे. दुसरा स्टांझा आहे. तिसऱ्या स्टांझाची राईम स्कीम अशीच येईल ए ए बी बी. ए ए क्राउडिंग अंग आलेला आहे आणि या ठिकाणी टर्निंग अंग आलेला आहे. ए ए बी बी. अशा प्रकारे मित्रो, लांब ओळी असलेल्या कडव्यांची राईम स्कीम आहे ए ए बी बी आणि शॉर्ट लाईन्स असलेल्या कडव्याची राईम स्कीम आहे ए बी सी बी. चला आपण वापस आपल्या ॲप्रिशिएशनकडे जाऊयात. आता फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचा आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन असं कॅप्टनला मृत्यू पावलेला संबोधित केल्यामुळे साहजिकच अपॉस्ट्रोफी हा भाषालंकार या कवितेमध्ये आहे. अपॉस्ट्रोफी. द पोएट ॲड्रेसेस द डेड कॅप्टन. मृत्यू पावलेल्या कॅप्टनला संबोधित करतो कवी. ओ कॅप्टन माय कॅप्टन असं आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तर कवितेचा थीम काय आहे? एक जहाज असतं जे वादळ पार करून आता किनाऱ्याला लागलेलं असतं, सगळं शांत झाले असतं, परंतु त्याचा कॅप्टन मृत्यू पावलेला असतो. हाच या कवितेचा विषय आहे. प्रतिकात्मक कविता आहे. अमेरिकन यादवी युद्ध यशस्वीरित्या संपल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना गोळी घालून मारण्यात येतं. त्या प्रसंगी कवीने ही कविता रचलेली आहे. म्हणून प्रतिकात्मक अर्थ हा आहे या कवितेमध्ये. चला थीम पाहूयात. द पोएट लॅमेंट्स द डेथ ऑफ द कॅप्टन. लॅमेंट्स म्हणजे दुःख व्यक्त करतो कवी. डेथ ऑफ द कॅप्टन, कॅप्टनच्या मृत्यूचं दुःख कवी व्यक्त करतो. आणि कंसात आपण घेतलं द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मृत्यू प्रसंगी कवी दुःख व्यक्त करतो. द टफ व्होयेज ऑफ द शिप, खडतर प्रवास. टफ व्होयेज म्हणजे खडतर प्रवास. ऑफ द शिप, जहाजाचा खडतर प्रवास. वॉज ओव्हर, संपलेला असतो. म्हणजेच टाईम ऑफ सिव्हिल वॉर इन अमेरिका वॉज ओव्हर, अमेरिकेतील यादवी युद्धाचा काळ संपलेला असतो. बट इट्स कॅप्टन वॉज शॉट डेड, परंतु या जहाजाचे कॅप्टन
या वादळानंतर जरी जहाज सुरक्षित असलं तरी कॅप्टनला मात्र गोळी घालून मारण्यात येतं. अमेरिकन प्रेसिडेंट अब्राहम लिंकन यांना गोळी घालून मारण्यात येतं. मित्रो, हे कंसातले घटक तुम्ही नाही लिहिले तरी चालल, वाचताना नाही वाचले तरी चालल. अशा प्रकारे आपण सर्व कवितांचं ॲप्रिशिएशन केलेलं आहे. आशा करतो की हे ॲप्रिशिएशन तुम्हाला आवडलं असेल. आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि मित्र चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. आणि मित्र इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यावर क्लिक करून या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि अगदी घर बसल्या मोफत तुमच्या वेळेनुसार 10वी इंग्लिशचा अभ्यास करा. आणि मित्र पोएम्सवरील या ठिकाणी दिलेले हे व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.